आताच्या घडीची महत्त्वाची बातमी ती म्हणजे अर्ध्या तासापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आता बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। उद्धव ठाकरे स्वतः शिवतीर्थवर गेलेले आहेत। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी जागा वाटपातील पेचातून आता काय तोडगा निघतोय या भेटीतून या संदर्भात चर्चा करण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। अर्ध्या तासापासून चर्चा सुरू आहे। उद्धव ठाकरेंनी शिवसेना आणि मनसेची याआधी पहिली बैठक पार पडलेली आहे अशी सूत्रांची माहिती आहे। जागा वाटपाचं धोरण काय असावं या संदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। मनसेला साधारणतः 80 ते 100 जागा हव्या आहेत आणि त्यात विजयाची खात्री असलेल्या जागा हव्यात अशी सूत्रांची माहिती आहे। 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी एक जागा मनसेला हवी आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। जागा वाटपाची पहिली बैठक समाधानकारक नसल्याने उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवर आल्याची सूत्रांची माहिती आहे। बाळा नांदगावकर नितीन सरदेसाईंसोबत गेल्या रविवारी राऊत यांची त्यांनी भेट घेतली आणि जागा वाटपाच्या पेचासंदर्भात चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळाली आहे। राऊतांची प्रकृती ठीक नसल्याने ते राजकीय घडामोडींपासून दूर आहेत। त्यामुळे वाटाघाटीसाठी उद्धव ठाकरे यांना स्वतः राज ठाकरे यांच्या भेटीसाठी यावं लागतंय। दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेला पेच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मिळून सोडवू शकतात अशी देखील माहिती मिळते। वाटाघाटीत असलेले वरुण सरदेसाई देखील राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर पोहोचलेत। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। दिनेश, जागा वाटपा संदर्भात दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये आता चर्चा सुरू झालेली आहे। 2017च्या आकडेवारीवर जर आपण लक्ष टाकलं तर ज्यावेळेला शिवसेना ही एक होती त्यावेळेला 84 नगरसेवक हे निवडून आलेले होते। अपक्ष 4, मनसेचे 6 नगरसेवक शिवसेनेमध्ये आले, त्याच्यानंतर इतर 5 असा हा आकडा त्यावेळेला शिवसेनेचा होता 99। मात्र त्याच्यानंतर ज्यावेळेला शिवसेनेमध्ये उभी फूट पडली त्यावेळेला शिंदेंसोबत गेले 44 नगरसेवक, ठाकरेंकडे राहिले 55 नगरसेवक। त्यामुळे आता जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असू शकतो आपल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा तुम्ही विस्ताराने माहिती द्या। बघा, जागा वाटपाचं धोरण ठरवण्यासंदर्भातच शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांच्यात पहिली बैठक ही वॉर्डाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर लगेचच साधारण 2 ते 4 दिवसात झाली। म्हणजे गेल्या आठवड्यात ही बैठक झालेली आहे आणि ती समाधानकारक न झाल्यानंच उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंच्या भेटीसाठी यावं लागलं असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। ही भेट समाधानकारक झाली नाही, ही बोलणी समाधानकारक झाली नाही। धोरण ठरवण्यासंदर्भातले निकष किंवा मुद्दे हे मनसेला पटले नसावेत म्हणून राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाचे 2 नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांना संजय राऊत यांच्या भेटीसाठी पाठवलं। बघा, संजय राऊत यांची प्रकृती चांगली नाही, त्यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड आहे। त्यामुळे राजकीय घडामोडी आणि सार्वजनिक क्षेत्रापासून ते 2 महिने लांब राहणार आहेत त्यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे। असं असतानाही राज ठाकरेंना आपल्या पक्षाचे 2 नेते संजय राऊत यांच्या भेटीसाठी पाठवावे लागतात। त्यामुळे जागा वाटपाच्या पहिल्या बोलणीतच पेच इतका मोठा निर्माण झाला आहे का की तो सोडवण्यासाठी पक्षाच्या नेत्यांना संजय राऊतांची प्रकृती ठीक नसतानाही त्यांना भेटावं लागतं आणि तिथेही काही समाधानकारक तोडगा निघत नाही म्हणून आज उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंना भेटायला यावं लागतं। धोरण काय असावं तर शिवसेना युबीटीच्या नेत्यांचं म्हणणं आहे की 2017 मुंबई महापालिकेला जी स्थिती होती ती त्यांना जागा वाटपाच्या सूत्रात हवी आहे। मनसेचं म्हणणं आहे की 2022 नंतर महाराष्ट्रातलं राजकारण पूर्णपणे बदललेलं आहे, त्यामुळे नव्या पद्धतीनं जागा वाटपाचं धोरण असलं पाहिजे। 2017 मध्ये भले शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले, कालांतरानं 6 नगरसेवक मनसेचे त्यांच्यात सहभागी झाले, त्यानंतर अपक्ष आणि जात पडताळणीत मिळून 102 वर संख्या पोहोचली। तरी शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर जवळपास 49 नगरसेवक सोडून गेलेले आहेत। उद्धव ठाकरेंची शिवसेनाही कमजोर झालेली आहे। त्यामुळे फक्त मनसेच राजकीय दृष्ट्या कमजोर नाही किंवा मनसेचीच राजकीय ताकद कमी नाही झालेली आहे तर उद्धव ठाकरे शिवसेनेचीही कमी झालेली आहे। त्यामुळे पूर्णपणे नवीन पद्धतीने हे जागा वाटप असावं आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक जागा आणि मराठी बहुल आणि शिवसेनेचे आमदार असलेल्या विधानसभेतही 2 ते 3 जागा अशा 75 ते 80 जागा मनसेला हव्या आहेत।
नक्कीच दिनेश, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. नवनाथ बन यांची प्रतिक्रिया आलेली आहे या सर्व घडामोडींवर, ऐकूया. उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून राहायचे आणि आता आपला पक्ष संपत आहे हे लक्षात आल्यानंतर शिवतीर्थावर जात आहेत आणि शिवतीर्थाचे उंबरठे झिजवण्याचा प्रयत्न करतायत. याआधी 2017ला जेव्हा राज ठाकरे यांनी टाळी मागितली होती तेव्हा उद्धवजी ठाकरे यांनी टाळी दिली नव्हती, तर त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला होता. आणि आता स्वतः उद्धवजी ठाकरे हे राज ठाकरे यांची भेट घेत आहेत. भारतीय जनता पार्टीला याचा काहीही फरक पडणार नाही.